हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय गिरकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय जिद की कहाणी सीझन 2. प्रेझेंटिंग पार्टनर सिद्धी सुझुकी, पॉवर्ड बाय शेअर स्पॉट, को पॉवर्ड बाय श्री महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून जोरदार स्वागत आहे जिद की कहाणीमध्ये. असं म्हणतात की बा परंपरागत जर व्यवसाय असेल तर ती माणसं खूप लकी असतात, पण तसं नाहीये. त्यांच्यावर खूप ओझं असतं ती परंपरा जपण्याचं, लोकांच्या विश्वासाला कायम उतरण्याचं, आपली गुणवत्ता टिकवून ठेवण्याचं आणि हे सगळं गुडविल योग्य पद्धतीने योग्य आचार विचारांच्या सकट पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करण्याचं. आणि असं सोलापुरामधलं एक पिढीजात व्यवसाय असणारं खूप मोठं नाव असणारं मोठं कुटुंब म्हणजे राजेश पवारजी आणि सुनीता पवार मॅम. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. यांचं साडीचं म्हणजे सोलापूरची साडी म्हटल्यानंतर पवार कुटुंबियांचं नाव हे आलंच पाहिजे. 5 मजली भव्य शोरूम आहेत जे सोलापूरचे आता शान म्हणून गणलं जातं. हे इतकं सोपा जो प्रवास असा मी सांगितलेला आहे तो इतका नक्की सोपा नाहीये. यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागले असतील, तर तुमच्या अनेक आशा आकांक्षांना वैयक्तिक इच्छा तुम्हाला मुरड घालावी लागली असेल, तर हा सगळा प्रवास तुमच्यापासून सुरू झालेला आम्हाला जाणून घ्यायचा आहे. कशी सुरुवात झाली, कुटुंबाची बॅकग्राऊंड काय होती, तुम्ही बिझनेस कसा वाढवला, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या, हे सगळं आम्हाला ऐकायचं. तसं म्हणायला गेलं तर सुरुवात आम्ही नाही केली. सुरुवात केली ती आमच्या आजोबांनी आणि त्यांच्या भावांनी. 1942च्या सुमारास ते कर्नाटकातील गुडूर म्हणून एक गाव आहे जिथं इरकली साड्या आणि खण बनतात. आणि तुम्हाला माहितच की पहिल्याची लोक कॉटन साड्या आणि इरकली साड्या ह्या दोनच नेसत होत्या. 9 वारी 8 वारी क्वचित 6 वारी. हे ट्रेडिशनल तेव्हाची आपली जी संस्कृती होती, नेसायची पद्धती त्याप्रमाणे होतं. आणि इरकल या गुडूर या गावात आमचे जवळपास 200-250 लूम्स होते जे हँडलूम होते. रेशमी साडी, रेशमी पदर साडी असे त्यात भरपूर व्हरायटी आहेत. मग ते बनवायचे. आणि खास करून महाराष्ट्रातील लोक, पुणे, मुंबई आणि सोलापूरचे लोक आमच्याकडे खरेदीला यायचे. आणि त्यावेळेला यायला जायला तेवढं संसाधन नसायचं त्यांच्याकडे. पण ते म्हणायचे ते आम्हाला जरा जवळ पडेल असं एखादं गाव तुम्ही तिथं एवढा आणि तुमचा स्टॉक तिथे ठेवा. आणि त्यावेळेला सोलापुरात ब्रँच टाकण्यासाठी सांगतात आमचे आजोबा, म्हणजे मी आजोबा ह्यात असताना मी होतोच त्यावेळेला म्हणतात काय नाही म्हणलं, आम्ही 3 बैलगाडी भरून माल आणला होता इथे. 2 बैलगाड्या आपल्या इरकली साड्यांच्या आणि 1 बैलगाडी खणाची. मग तिथून तो प्रवास सुरू झाला सोलापुरात. चाटी गल्लीमध्ये VR पवार म्हणजे विश्वनाथ राजनसा पवार या नावानं त्यांनी दुकानदारी चालू केली, आजोबांच्याच नावानं होती. आणि तिथून हा VR पवारचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला लहानसं दुकान होतं 230 स्क्वेअर फूटचं. आणि मग तिथून तो व्यवसाय होलसेल स्वरूपात होता. आणि कालांतराने थोडा जो बदल होत गेला साड्यांमध्ये, मग इरकली साड्यांबरोबर कॉटनच्या प्रिंटेड साड्या चालायच्या. मग सगळंच आम्ही तर बनवू शकत नाही, काही ट्रेडिंग व्हायचं, काही आपण बनवून घ्यायचो. आणि तिथून आम्ही तो प्रवास फक्त होलसेल जे दुकानदारांना द्यायचं काम होतं, आम्ही जवळपास 300-350 किलोमीटरच्या सराउंडिंगच्या लोकांना आम्ही माल द्यायचो. बर, 300-350 सराउंडिंग, क्या बात आहे. बर, हा. मग ते हळूहळू संशोधन वाढायला लागले आणि इरकली आमच्याकडे खास फेमस. मग ते प्रत्येकाला माहित होतं की आमचं प्रोडक्शन आहे आणि त्या हिशोबाने ते यायचे. आणि क्वालिटीची जाण असलेले जे आमचं देवानं दिलेलं घराणं आहे. आणि त्यामुळे इतर गोष्टींचाही त्यांना वाटलं हा बाबा की पवार जे बनवतात आतापर्यंत जे योग्य दिलेलं आहे इतरही व्यवस्थित ते आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो, हा तो त्यांचा विश्वास होता. त्याला आम्ही साथ ठरवत आम्ही अनेक व्हरायटी त्यामुळे हळूहळू कॉटनच्या त्यानंतर सिंथेटिकच्या असे वाढत गेलो. आणि आम्ही टिल 92 म्हणजे 1992 पर्यंत आम्ही फक्त होलसेलच करायचो. रिटेल हा प्रकार आम्ही केलाच नव्हता. मग कालांतराने कस्टमर्स जे ओळखीचे आहेत ते म्हणत आम्हाला 1 साडी घ्यायची आहे, आम्ही द्या, मग ते चालू व्हायचं. मग आम्ही एक
होलसेल वेगळ्या स्वरूपात दुसरीकडे थोडं शिफ्ट केलं आणि 230 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये आणि आमचा रिटेलचाही व्यवसाय चालू केलो. मग त्याला रिस्पॉन्स कसा मिळाला? रिटेलला रिटेल सिग्नल तर वेगळे असतात. हा, रिटेल म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की कस्टमर्सचा ओघ जो आहे तो हळूहळूच वाढत असतो. पहिला हा बाबा मोबाईल आहे, FM आहे, TV आहे, तिथं ऍड द्या आणि कस्टमर झडशी वाढवा, हा शॉर्टकट म्हणू नये पण हा मार्ग नव्हता. बरोबर, आधी सगळं पब्लिसिटी. मग ते कसं आहे, प्रत्येक कस्टमर जोडून ते कशी अशी माळ ओढली जाते ना, ते तसं ते एक कस्टमर, 2 कस्टमर, आणि मग त्यांना आवडलं, त्यांना विश्वास असला, नाही मी पवारांकडनं आणलेली आहे, ती चांगली निघते. हा जो होलसेलर मध्ये आमचा जो विश्वास होता तो हळूहळू संपादन करत आम्ही तो रिटेलमध्ये हळूहळू इस्टॅब्लिश केलो. पण सर अडचणी पण काही आल्या असतील ना? काय अडचणी आल्या तुम्ही व्यवसाय सांभाळायला लागला? मी जेव्हा रिटेल चालू केलं होतं, म्हणजे माझं लग्न झालं होतं ना, त्यावेळेस आम्ही फक्त सिंथेटिक विकायचो, म्हणजे 150 रुपयाची साडी आणि खण, ह्याच्या पलीकडे काही विकायचो नाही आम्ही. आणि नंतर किती वाजता दुकान उघडायचं माहिती का? मी 7 वाजता दुकान उघडायचं, सकाळी 7 वाजता. कोणाच्या कॉम्पिटिशननी माहिती का? आमच्या समोर एक दुकान असायचं ना, की त्या कॉम्पिटिशनला आम्ही दुकान उघडायचं, की त्याचं नाही, पहिला आम्ही उघडायला पाहिजे आणि पहिली भवडी आम्हाला व्हायला पाहिजे. लिटरली 7 वाजता आमचं दुकान उघडलेलंच राहायचं आणि त्या दिवशी आमची भवानी व्हायलाच पाहिजे, भलेही काय होऊ दे. आणि आमच्याकडे तेव्हा काही असं साधन नव्हतं. आमचं दुकानाच्या वर आमचं घर होतं त्यावेळेस, फक्त म्हणजे 300 स्क्वेअर फीट या जागेमध्ये आम्ही राहत होतो आणि तिथेच आम्ही व्यापार पण करणार आणि तिथेच आम्ही दुकानदारी पण करणार आणि घर पण करणार, म्हणजे राहतं घर आणि सगळं. एवढ्याशा स्वयंपाकघरात पूर्ण माल भरलेला आणि आम्ही गट्टे मारत बसायचो असे. हा, म्हणलं आज माझं लग्न झाल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही सकाळी हे सगळे पाणी वगैरे भरून मग जाणार, मग कस्टमर आले ना की जेवायला बसलेले असले ना की 11 वाजताचा जो ताट असतो ना तो 5 वाजता पूर्ण होणार. हे 4 भाऊच राबायचे त्यावेळेस, कोणच नव्हता, एकच फक्त आमच्याकडे हेल्पर होते आणि आमचे सासरे, 5 लोकच, फक्त 6 लोकच. आणि ते जेवायला बसले, गिऱ्हाईक आला म्हणले की परत ती ताट झाकायची आणि परत खाली जायचं आणि परत ते कस्टमर करून यायचं. असं हा सगळा आहे. आणि एकदा गावाला गेले ना की 15-15 दिवस गावाला जावं लागायचं. नवीन काय ह्याने हे सगळं चालत असायचं माहिती का. मग त्याच्यानंतर कॉम्पिटिशन तर असतंच आणि नाविन्य काय असावं लागतं हे शोधण्यासाठी खूपदा जावं लागायचं. मग ते घर मी आणि सासूबाई सांभाळायचो. एका वेळेस सगळे 4-4, 5-5 जण जायचे असे खरेदीला आणि गेले ना 15-15, 20-20 दिवस यायचे नाही. मग सगळा संसार मग आम्ही दोघं सांभाळायचो. आणि हा जो ऍक्च्युली सगळं आता आम्ही सगळे भिंती आहेत, पण ह्याचा पाया आमचे सासू सासरे आहेत. हे मात्र आहेत, त्यांनी दिलेला जो संस्कार आहे ना हेच त्यांच्यासाठी खूप आहे. आमच्या सासूबाई म्हणायचे, अरे लवकर उठा, आपल्याला करायचंय पटकन, आपली भवाई जाईल पहिल्यांदा म्हणून. आणि माझं लग्न झालं तेव्हा आम्ही जेव्हा व्यापार 5,000वर केलो त्यावेळेस आम्ही नाचलेलो आहे माहिती का, की आज आमचा व्यापार 5,000 झाला. म्हणजे तिथून आमचा प्रवास चालू झालेला. लिटरली ते खूप कष्टाने जोडून वाढवून आज हे 5 मजली शोरूम उभं राहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सक्सेस तुम्ही एन्जॉय केलाय, प्रत्येक संकटात तुम्ही एकमेकांच्या बरोबरीने उभे राहिलेला आहात. एवढं मात्र खरंय. आणि ते बघताना आज त्याची व्हॅल्यू आहे प्रत्येकाची, की काय आहे. आज मला ह्यांना बघून ना की वपूंचं एक वाक्य आठवतं की म्हणजे कबुतराला गरुडाचे पंख देता येईल, पण गगन भरारीची झेप ही रक्तातच असावी लागते. त्याप्रमाणे ह्यांच्या रक्तात ती आहे, म्हणून त्यांनी आज हे केलेलं आहे. आणि हे मला याचा गर्व आहे की मी आज VR पवारांची सून आहे, राजेश पवारांची बायको आहे आणि दीपक जो कॅरी फॉरवर्ड करतोय त्याची आई आहे. आणि फार मी अप्रिशिएट करते माहिती का. तसं बघितलं ना तर माझं माहेर खूप सुबलग आणि श्रीमंत घराण्यातलं आहे, पण माझे आजोबा म्हणायचे मुलांना ना कर्तृत्व बघून द्या, पैसे बघून नका देऊ. आणि त्यांनी काय बघितलं माहिती नाही, पण त्यांनी कर्तृत्वावर बघितलं आणि आज आम्ही सोन्याचं धूर काढतोय. म्हणजे मनापासून असं सांगावं असं वाटतंय मला
की खरंच खूप स्ट्रगल असते याच्यामध्ये, माहिती का. प्रत्येक अडचणी येत असतात, प्रत्येक वेळेस व्हरायटी चेंज होते आणि चॉईस आजकाल तर खूप लवकर बदलत सगळं. आणि प्रत्येक वेळेस एक एक गिऱ्हाईक असे जोडले ना, आम्हाला प्रत्येक कस्टमर असं म्हणायचं, पवार तुमच्या दुकानात आला ना आम्ही एक साडी घ्यायला येतो, पण तुम्ही इतकं गोड बोलता की आम्हाला दुसरी साडी घ्यावीच लागते म्हणे. काही असू दे, काय जादू करतो तुम्ही कळत नाही आम्हाला म्हणून. नाही, कस्टमरला कसं आहे की सर्व्हिस हा मेन फॅक्टर आहे. माल सगळीकडे मिळतोच. नाविन्य हे आम्ही सर्वात गोष्ट की आतापासून म्हणजे आतापर्यंत पण आम्ही घरात होतो, आमच्या परचेसिंगला 8 हँड्स आहेत, म्हणजे 8 लोक आम्ही खरेदीला जातो. हा, म्हणजे आता आम्ही त्यानंतर 230 स्क्वेअर फूट नंतर आम्ही थोडं वाढवलं. 2014 साली आमचं दुकान आता जवळपास 24,000 स्क्वेअर फूटचं आहे. देवाच्या दयेनं, ग्राहकांच्या आशीर्वादानं आणि सगळ्याच गोष्टी जुळून आल्यात आणि त्यामुळं आज हे दिवस आम्ही बघतोय. पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे ना की यासाठी मेहनत असते. वन नाईट कोण वर येत नाही. लोकांना वाटतं अरे हे फक्त एवढंच होतं लहान आणि मग त्याचं एकदम अचानक कसे, हे अचानक होत नसतं. ते कोणाचं तरी पुण्यही असते. मेहनत आपण करतोच, तेही करतात, सगळेच करतात. माझ्या मिसेसनं सांगितलं की आई वडिलांची पुण्याई आहेच, तर ग्राहकांचा पण खूप मोठा विश्वास आणि आशीर्वाद आमच्याकडं. पण सर तो असा लगेच ठेवला जातो, कमवावा लागतो ना. हे तुमचेच एफर्ट्स असतात, त्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवा. बरोबर आहे. आज 1992 ते 2022 म्हणल्यावर 30 वर्ष झाली. आणि 30 वर्षाची जर्नी. हा, येस. एक गोष्ट आहे बघा, आम्ही कॉम्पिटिशनच्या मागं खूप कधीच धावलो नाही. ठीक आहे, थोडी बहुत असतं, पण आम्ही लोक काय होतं की कॉम्पिटिशन साठी क्वालिटीमध्ये जे कॉम्प्रोमाइज केलं जातं ते शॉर्ट टर्म तो आनंद आहे, तो पाया मजबूत नाही राहत. ठीक आहे बाबा, मग कॉस्ट कटिंग करण्यासाठी मग हे कमी कर, ते कमी, हा नाही प्रकार. म्हणजे आमच्या वडिलांनी आजोबांनी ते शिकवलंय की तुम्ही ठीक आहे, आज कस्टमरला वाटेल की थोडं हे आहे, पण आपण आणि आमच्याकडं एक आम्ही स्वतः विणकर असल्यामुळे ना की क्वालिटीमध्ये काय फरक आहे, की ती चांगली कशी बनते, दोघातला फरक आम्ही कस्टमरला दाखवतो आणि ते जेव्हा सॅटिस्फाईड होतात तेव्हा ते नक्की घेतात. आणि ते महत्वाचं तेच आहे. आणि फॅक्टली सांगायचं गेलं तरी सहसा सोलापुरात लोकांना पहिला काय वाटतं, कॉटन साड्या बनतात, इरकली इथलं मार्केटिंग आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की आम्ही सोलापुरात पैठणी साड्या बनवतो. हा, सोलापुरात साड्या बनतात, पैठणी साड्या बनतात. आमचे 14 लूम्स आहेत. 8 ते 9 दिवसाला एक साडी येते आणि खूप सुंदर साड्या आणि मजबूत साड्या आपल्याकडे बनतात. पैठणी साड्या आम्ही कस्टमाइज करून पण देतो. जर तुम्हाला ह्या रंगावर हा कलर हवा असेल, हा पदर हवा असेल, तर आम्ही तेही करून देतो. हा, आणि आज आमच्याकडे पुणे, मुंबई, परभणी, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, जळगाव, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र जरी म्हणलं ना, ते सगळे लोक आमच्याकडे येतात. आधी आमच्याकडे कसं व्हायचं माहिती का, की आमच्याकडे लोक यायचे, पण काही भारी साड्या वगैरे असेल नाही आम्ही पुण्याला जातो. मग आमच्या घरातले काय म्हणले माहिती का, की आपल्या सोलापूरचं जे कॅपिटल आहे किंवा चलन जे पाहिजे ते जर वाढवायचं असेल सोलापूरचं, तर आपल्याला पुण्याचं, मुंबईचं सगळं ग्राहक जर इथे आला तर आपल्या सोलापूरचं पोटेन्शियल वाढणार आहे. त्यामुळं मग हे विजन जे आहे ना, हे विजन आम्ही ठेवून आम्ही टप्प्याटप्प्याने क्रिएटिव्हिटी करायला चालू केलो. ऑल ओव्हर महाराष्ट्र, मग भारत सगळं फिरतो. आज आमच्याकडं जिथे म्हणजे वरून काश्मीर पासून कन्याकुमारी आणि गुजरात पासून कलकत्ता पर्यंत जेवढं पण ऑल ओव्हर मॅन्युफॅक्चरिंग होतं आपल्या इंडियामध्ये साडीचं, ते सगळं आम्ही बनवतो. वा, हे अनेकांना माहिती नसणार आहे. नाही, अनेकांना माहित खूप जणांना माहिती नाहीये की आमच्याकडं हे सगळी व्हरायटी मिळते, हे माहित नाहीये. आणि मी तर व्हरायटी मिळते हे माहित आहे, पण ती बनवून कशी घेतो किंवा आपण हे बनवतो हे माहित नाहीये. हा, ते कसं होतं की प्रत्येक गोष्ट आपण एक्सप्लेन नाही करू शकत आणि खूप अशी मेहनत असते ना, ती ठीक आहे हिडन असलेली बरी असते. हा, आणि मग त्यासाठी परत मेहनत करावी लागते. आणि खरंच कस्टमर म्हणजे हे जे शिकवतो ना, ते फक्त एकच शिकवतं, मला हे जे बनवलंय ना, मला फक्त एक ग्राहकांनी बनवलंय. ही जी डेव्हलपमेंट आहे ती फक्त ग्राहकांमुळे. त्यांनी नवीन डिमांड केली, मग तुम्हाला ट्रिगर झालं, ते तुम्ही ते बनवलं. ते
पण सर आता खूप व्यवसाय बदलला आहे हा, म्हणजे तेव्हाचा तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाचा हा व्यवसाय आणि आत्ताचा खूप गोष्टी बदललेल्या आहेत. आता ऑनलाईन पण खूप जास्त प्रमाणामध्ये खरेदी केली जाते. टेस्ट आपल्या फील्डमध्ये खूप क्षणाक्षणाला बदलत असते. त्यामुळे म्हणजे कसं की हर्डल्स खूप वाढलेले आहेत, कष्ट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. तर या बदलांना तुम्ही कसे सामोरं जातात? तुम्ही तुमच्यात काय बदल केले व्यवसायानुरूप? कस्टमर्स जे आता ऑनलाईन बघतात, खूप कस्टमर म्हणतात की ऑनलाईन मागवलेलं जे कापड दिसतं आणि समोर असतं त्यात फील मध्ये कळत नाही, ते फील त्यांना येत नाही. आणि तोच नेमका पॉइंट आम्हाला जास्त कामाला येतो. आणि ऑनलाईन मध्ये काय होतं की कलर शेड जी एक्झॅक्ट आहे ती कधी दिसत नाही. देवानं दिलेला हे जे 2 कॅमेरे आहेत ना आपले, त्याची तोड कुठलाच कॅमेरा करू शकत नाही. आणि ते जे कॅमेरे आहेत ना, तो जो रंग पकडतात, तो जो रंग येतात, तो आपण फोटोमध्ये कितीही करा येत नाही. तुम्ही बघा कधी फोटो काढा साडीचा, तो क्रॉस कलर कधीच तुम्हाला प्रॉपर देणार नाही. पण आपले डोळे जे क्रॉस कलर बघतात ना, ते क्लास येतात. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये आपण काय ट्रेडिशनल ज्या साड्या आहेत, हिरव्याला लाल, हे आहेत ते कस्टमर आता आमच्याकडनं ऑनलाईन मागवतं. आम्ही ऑनलाईन मध्ये म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट यामध्ये टाकलेलं नाहीये, कारण त्याची कॉस्टिंग वाढते. कारण त्यांनाही कंपनीमध्ये 15-17% कमवायचे. म्हणजे तिथं आपलं मार्जिन कस्टमरला वाटतं की पवारांनी महाग दिलं. मग त्यासाठी आम्ही काय करतो, ठीक आहे तुम्हाला अगर हवा असेल, गुगलवर आमचं नाव नंबर आहे, मग ते कस्टमर ऑनलाईन मागवतं, व्हॉट्सअपवर पाठवतो, कधी कॉलिंगवर बघतात. आणि त्यांना माहिती आहे की एकदा जे घेऊन गेलेलं कस्टमर आहे ना, ते कायम कुठलेही गाव असू दे, ते नाही येतच येतं. आणि त्यांना येणं शक्य नसेल तर ऑनलाईन खरेदी पण करतं. त्यामुळे नाही होत, एक काम करा, फोटोपेक्षा तुम्हाला जमत असेल तर ऑनलाईन कॉलिंग करा आणि बघा. आणि अलीकडे त्याचं प्रमाण चांगलं वाढलेलं आहे. आम्ही भारतातच नाही, भारताच्या बाहेरही साड्या पाठवतो आता. आणि आहे म्हणजे आजकाल जगच खूप लहान झाल्यासारखं वाटतंय की कुठेही जावा आपले कोण ना कोण ओळखीचे असतात, करतात. आणि सोलापुरातले भरपूर जे लोक पुण्यात आहेत किंवा मुंबईत आहेत, आउट ऑफ इंडिया आहेत, ते आले ना एकदा तरी पर्चेसिंगला येतात. त्यांना वाटतं की आम्ही तुमच्या दुकानात शॉपिंग केल्याशिवाय आम्हाला शॉपिंग केल्याचं फीलच येत नाही. आणि बेसिकली कसं आहे की आमच्याकडे व्हरायटी एवढी आहे की ती जी बघण्यात माझ्या दुकानात जेवढी येते आमच्या दुकानात, तेवढी कोणाच्याच दुकानात येत नाही. कारण आम्ही फक्त साडी एक हा प्रकार पॉइंट आउट करून त्यामध्येच आज 25,000 स्क्वेअर फूट भरलेला आहे. आमच्याकडे 70 रुपयाच्या साडीपासून 7 लाखापर्यंतची साडी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही वर्गातले लोक जरी आलात ना, तरी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होईल. आणि काही जणांना असं वाटतं की बाबा नाही आपल्याला आहेरी घ्यायचंय, आहेत का नाही काय माहिती नाहीये. मग आम्ही सांगतो की नाही तुम्ही या, आहे आमच्याकडे खूप. असं नाहीये की मोठं दुकान केलं म्हणजे फक्त भारीच काही ठेवलेलं नाहीये आम्ही. अगदी तुम्हाला अनुरूप प्रत्येक वर्गातला माणूस सॅटिस्फाईड होऊन जायलाच पाहिजे. सर्व्हिसिंग मध्ये पण आमचा जो स्टाफ आहे त्याला तर मग रामाची वानर सेनाच म्हणावी लागेल. कारण त्यांना अप्रिशिएट केल्याशिवाय तर हे शक्यच नाहीये. बघा त्यांच्या ते पॅरलल चाललं असतं, एक बाजू त्यांची पण असते, एक बाजू आमची पण असते. ते पण तेवढंच आमच्यासाठी मेहनत घेतात, त्यांचं बोलणंही तेवढं छान असतं आणि तेही माणुसकी जपतात. तुम्ही कोणालाही तुम्ही जर सोलापुरात विचारलात ना की पवारांचं सर्व्हिस काय आहे, तर ते म्हणतील की बापरे पवारांची मुलं ना दाखवायला थकत नाही, आम्ही थकू. विचार करा, म्हणजे ढीकच्या साड्या लागतात पण मुलं म्हणतात ताई तुम्हाला हे नाही दुसरं देतो, दुसरं नाही तिसरं देतो. आम्हाला तर एक कपल आले होते ना, तर ते काय म्हणाले माहिती का, पवार खरंच तुम्हाला आम्ही नतमस्तक करतो म्हणे की आम्हाला घरची एक बायको सांभाळल्या होत नाही, तुम्ही एवढे बायका सांभाळतात. ह्याला मी प्रूफ आहे, मी स्वतः प्रूफ आहे. मी तरी इतकी हसले. मग मी ह्यांना म्हणाले बरोबर आहे हो भैया तुमचं म्हणणं, म्हणूनच ते घरी आल्यानंतर अजिबात बोलत नाही आमच्याशी. ती एक कंप्लेंट असते की दिवसभर एवढं बोललं जातं ना, घरी गेल्यावर जरा शांत बसावं वाटतं. आणि नॅचरल आहे ते, आपण शेवटी आपण माणूस पण आहोत, ते होत आहे. पण कसं आहे की ते चुजे आहेत म्हणून डेव्हलप. एक्झॅक्ट खरं आहे. पण ते येस येस. आणि कसं असतं की ते सॅटिस्फाईड आहे म्हणून. आणि माल दाखवणं पण एवढं सोपं नाहीये. कस्टमरला दाखवल्यावर कस्टमरची रिॲक्शन काय हे ग्रीप
ते कळणं, आणि हाच खरा सेल्समॅनशिप आहे. खरं सांगू का, पुरुष ना फार समाधानी असतात. मी बाई असून सांगते तुम्हाला. तुम्ही घ्यायला गेलात ना, अर्ध्या घंट्यात तुम्ही 4 शर्ट पॅन्ट घेऊन याल, पण बाई तसं करणार नाही. लक्षात ठेवा. हा दाखवलं नाही ते एकीला जर पसंत पडला आणि ती दुसरी म्हणाली ना, नाही ग ह्याच्यातला कलर जरा, हो गो बरोबर आहे, झालं मग. इतकी मजा येते ना मग ती बघायला. पण फार आनंद वाटतो. कस्टमर करणं हा फार सुखद गोष्ट आहे, माहिती का. आणि जग समजून देतं, चॉईस समजून देतात, वृत्ती समजते, माणसांची बुद्धी समजते, हा नजर कळते, कोणाची टेंडन्सी काय आहे कळते. खूप काही गोष्टी ना ते ग्राहकच आम्हाला शिकून देतात, माहिती का. इतकं छान इथे व्यवसाय एस्टॅब्लिश तुम्ही केलेला आहे. तुम्हाला कधी फ्रँचायझीचा विचार नाही आला का, की आपण नगरमध्ये पण जावं, पुण्यामध्ये पण जावं, मुंबईत आपलं शोरूम असावं, असं कधी वाटलं नाही का? वाटलं, आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न पण चालू आहेत. मी मशीन मेड आयटम्स सगळीकडे ब्रँचेस टाकू शकतो, पण हँडमेड साड्या, ज्या हँडलूमच्या साड्या होत्या, ज्या एक 5-7 वर्षामध्ये 100च्या जे प्रोडक्शन होतं ते 12-14ला येऊन थांबलेलं आहे. म्हणजे जवळपास 85% प्रोडक्शन थांबलेलं आहे. नवीन पिढी खड्ड्यात बसून विणायला तयार नाहीये. आणि तो जो आमचा बेस आहे हँडलूमच्या साड्यांचा, रेशमी साड्यांचा आणि क्रिएशनच्यात असतं त्यांचा, तो डेव्हलप झालेला सगळीकडं सगळ्यांना मिळणं हे तेवढं इझी नाहीये. आता तो चाललाय आमचा विचार की स्वतःचं प्रोडक्शन लाईन आम्ही आता चालू केलेलं पण आहे. म्हणजे इव्हन सोलापुरात तर आपल्या पैठणीच बनतात, कारण ते वेगळं तसं ते हे लागतं तसं नाहीये. प्रत्येक गावाला देवाने पाणी आणि हवामान दिलेलं आहे वेगळं वेगळं, आणि रेशमी जे कच्चं असतं त्याचं रिॲक्ट जे करतात ते प्रत्येक हवामानाला वेगळं वेगळं करतात. तुम्ही बनारसी साडी कांजीवरमला बनत नाही आणि कांजीवरमची साडी बनारसला बनत नाही, कारण त्या रंगात, त्या पाण्यात तो जो रंग खुलतो तो तिथं खुलत नाही. प्रत्येकाचं वेगळं वेगळं अस्तित्व आहे. त्याचप्रमाणे मग त्या ठिकाणी आम्ही बनवून घेणं आमचं चालू आहे. आता आम्ही रिसेंटली, माझा मुलगा आता दुकान तर बघतोच आहे, पण तो शिकून आलाय, मग त्यालाही नवीन आयडियाज घेऊन आला. आम्ही फ्रँचायसीचा विचार करतोय, पण आम्ही प्रोडक्शन पण चालू आताच केलंय. आता आमचे येत्या महिन्यात 10 लूम्स रेपियरचे चालू होणार, जे रेशमी साड्यांची जी एक रेशम आणि एक टाना म्हणून एक कापड येतं 8 सिल्क, त्याचं आता प्रोडक्शन चालू व्हायला लागलंय. आणि जे आता प्रोडक्शन दुसरीकडे आहेच, पण ते स्वतःच आता कॉस्ट कटिंग पण एक करावी लागते की कस्टमरला चांगलं देता देता त्यांना चांगल्याबरोबर थोडं स्वस्त पण द्यावं. मग त्यासाठी शेवटी एकच पर्याय उरतो, तो म्हणजे स्वतःचं प्रोडक्शन. मग आता सगळंच प्रोडक्शन आपण नाही करू शकत, पण खूप काही प्रोडक्शन आपण काही करतो, काही करून घेतो. पण मला वाटतं की यामध्ये काही जागा आहे जी कस्टमर्सला आपण बनवलं, आपली थोडी मेहनत आपण वाढवली तर कस्टमर्सला आपण नक्की एक 10-15% यात फायदा करून देऊ शकतो. आणि त्या बेसवर आम्ही ते प्रोडक्शन आता पुढच्या महिन्यात चालू आहे. अरे वा, खूप शुभेच्छा सर तुम्हाला. वा. येस. आणि महत्वाचं म्हणजे काय, ते महाराष्ट्रातच चालू आहे असं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघतोय की बा ठीक आहे, आपण रोजगार निर्मिती ही करू शकतो असं आहे. आणि आता सोलापुरात जे प्रोडक्शन चालू आहे त्यामध्ये आम्ही एक विचार करतोय की जे लोक म्हणजे बसून राहतात, त्यांना म्हणजे नाही, काही अपंग असतात की त्यांना ते असं फिरून काम करता येत नाही, असा विचार करतोय की त्यांना आपण या विविंग मध्ये जोडावं. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. त्यामध्ये एकच सक्सेस आलाय, आता एकच आहे, पहिलं पाऊल पडलंय की एक अपंग व्यक्ती आहे, तो आता साडी विणून द्यायला लागलाय आणि आता 2च साड्या आल्यात. पण चांगलं आहे, म्हणजे काम चांगलं आहे. आणि महत्वाचं काय, क्वालिटी मेंटेन होणं ते होतंय. वा सर, आता पुढच्या पिढीला म्हणजे असंख्य तरुण ज्यांना या व्यवसायामध्ये यायचं आहे, शेवटचा प्रश्न सर हा, तुम्हाला काय वाटतं त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे? यशासाठी शॉर्टकट नाहीये, मेहनतच घ्यावी लागते, एवढे एकच आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की कुठलंही जे सक्सेस आहे ना, 1 नाईट सक्सेस लॉंग टर्म टिकत नाही.
त्यासाठी ती हळूहळूच ते काय म्हणतात त्याला मेहनत करावी, म्हणजे मेहनत घ्यावीच लागते. आणि स्वतःचा व्यवसाय हा लहान स्वरूपाचा असू दे किंवा मोठ्या स्वरूपाचा असू दे, तो तुम्ही करायलाच हवा. आपण काय विचार करतोय, अरे वडिलांनी आता दुकान टाकलंय, आता एवढं हे झालंय, आता आपण त्यापेक्षा आपण जॉब केला तर ते आपण जास्त सक्सेस होऊ किंवा जास्त पैसा मिळेल. मला वाटतं की समाधानाचं मूल्यांकन पैशामध्ये होत नाही. तर ते मला वाटतं की ते समाधान स्वतःच नसतं, ते आपल्या कुटुंबाचं पण असतं. एक त्यांना एक फील असतं की बाबा माझा मुलगा माझा व्यवसाय बघतोय, बरोबर. तो एक समाधान आई वडिलांना पण असतो, तेही बघा. पण त्याला बघा, आज मी एक उदाहरण परवाच ऐकलोय की वडिलांनी खूप मोठं चांगलं नावाजलेलं दुकान आहे, सोलापुरात नाही, थोडं बाहेर आहे. मुलगा म्हणला मी आता एवढं शिकलोय, मी आता हा व्यवसाय करत नाही. ते दुकान जवळपास 60 वर्षाचं आहे, खूप मस्त नाव आहे. वडील म्हणले आता कोण बघणार पुढं नाही हो पवार, मी आता हे वाइंडअप करायची पाळी आली आहे. म्हणजे 60 वर्षाच्या वडिलांच्या मेहनतीला तुम्ही 60 वर्षाचा एक्सपिरियन्स जे नाव गुडविल सगळं मिळालंय, सेटअप आहे, तुम्ही स्मॉल जॉब साठी सोडू नका. नाही, मला ते खूप चांगलं आहे. ते मूळ ना आपल्या जमिनीला सोडून राहू नये. तुम्ही शिका, तुम्ही जॉब पण करा, तुम्हाला जग बघायचं ना तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून करा, पण तुमचा जो मूळ आहे ना त्याला तुम्ही धक्का लावू नका. जर तुम्ही त्याला धक्का लावलात ना तर ते झाड कोलमडेल. ज्याच्या तुम्ही भरोश्यावर इतके मोठे झालात, इतकं तुम्हाला सगळं मिळालंय, उद्या जाऊन बरं ठीक आहे तुम्ही वडिलांना सांगा ना की मी 5 वर्ष मी करेन पप्पा, त्याच्यानंतर मी येईन. बरोबर. त्या वडिलांना अपेक्षा असतात की एवढं मोठं आहे आणि त्याच्यासाठी त्याला शिकवलेलं असतं. मग तेच मला म्हणायचं की मूळ सोडू नका तुमची. जेव्हा झाड मूळ सोडेल तेव्हा ते झाड पडून जाईल, त्याला काही राहणार नाही. तुम्ही गगनझेप घ्या पण तुमचे पाय जमिनीवर राहू दे म्हणते मी. बेस पक्का ठेवा तरच तुम्ही पुढे जाल. आणि तुम्ही तुमचं जे हे आहे ना पिढीजात, त्याला तुम्ही वाढून पुढे न्याल, दुसरं काहीच नाहीये. माझ्यासोबत प्रश्न तर सगळे संपलेले आहेत, पण मला तुम्हाला एक्सप्रेस म्हणजे बोलतं करायचं आहे. तुम्हाला ज्यांनी इतके वर्ष साथ दिली, म्हणजे अगदी 300 फुटाच्या तुमच्या त्या जागेपासून ते आज 5 मजली शोरूम पर्यंत तुमच्या बरोबरीने ज्या उभ्या राहिल्या, आणि तक्रार असते की तुम्ही घरी गेला काही बोलत नाही त्यांच्याशी, तुम्हाला त्यांच्याबद्दल, त्या तुमच्या जीवनसाथीबद्दल काय सांगावं असं वाटतंय? नाही, खरं तर बायकोला ऐकणारा नवराच हवा असतो. बोलणारे लोक नवरे अगर मिळाले ना, त्यापेक्षा ऐकणारा नवरा कधीही चांगला. मग त्याचप्रमाणे मी हा म्हणतच असतो तिला. आणि ते खरं सुखी संसाराचं कसं आहे, तो मूळ आहे बघा. की ठीक आहे, म्हणजे क्वालिटी टाइम स्पेंड करणं आता ठीक आहे, मिळत नाही असं नाहीये, मिळतं. आणि कधी कधी ओरड असते की आम्ही काय करतो, बसल्या बसल्या मोबाईलमध्ये काय नवीन आलंय, काय डिझाईन्स नवीन आलेत, काय पॅटर्न नवीन असेल, ते म्हणतात अहो काय बघताय. म्हणलं डेव्हलपमेंट आहे, घरी आलात बसा की आता निवांत. तिलाही वाटतं की व्यवसाय सोडून आपण काय होतंय की आता व्यवसाय एवढा वाढलाय, आम्ही घरी आल्यावर आम्ही भाऊ बसतो सगळे, आणि मग परत डेव्हलपमेंटची चर्चा होते. मग आणि मुलंही आता ते इंटरेस्ट घ्यायला लागलेत. पण मोठा मुलगा माझा दीपक आहे, तो बिझनेस मध्ये आहेच, तो नवीन पण चालतो करतोय. आणि 3 नंबर दिव्यांचा एक रतन म्हणून मुलगा आहे, त्याला म्हणलं कॉलेज तरी थोडं केलं, म्हणलं अजून शिक रे. नाही म्हणला मला धंद्यातच इंटरेस्ट आहे. ठीक आहे, तर व्यापारात तो आला, मग तेही बसले की नाही आता आपण हे करायला पाहिजे, हे पण ही करायला पाहिजे. मग हे थोडं जे डिस्कशन होतं त्याच्यात त्यांना वेळ दिला जात नाही. नाही वेळ दिला तो त्यांच्या समोरच होतं. ते म्हणतात तुम्ही तेच काय करता, दुकानात पण तुम्ही तेच करता, इथे तेच करता. पण आता आम्हाला ती सवय झाली, त्यामुळे आता तोच सहवास समजते मी पण. नाही, ते तर बरं तुमचा मोठेपणा आहे तो, पण तरी माझं म्हणणं सरांना आहे की चला आपण ती तक्रार खोडून काढू. सर, त्यांनी तुम्हाला जी काही साथ दिलेली आहे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही खरं आहे, कृतज्ञतेचे फुल, ते जरा तुम्ही सांगा. काय नाही, एक गोष्ट आहे की जीवनात हिचं आहे ना, खरंच मला परिपूर्ण केलंय, त्याबद्दल देवाचे मी तर धन्यवाद म्हणेनच. पण हे जे सगळं मिळालंय ना, ते जसं बायकोमुळे मिळालंय, तसं आई वडील आहेत, आणि त्यानंतर 4 भाऊ आहेत, त्यांची फॅमिली आहे, आणि आम्ही एकत्र कुटुंब आहे. आणि आता आम्ही जे नवीन घर बांधलं तेही एकत्रच आहे.
म्हणजे विचार सहसा काय करतात, मी आता न्यूक्लिअर होतात सगळ्या तसं नाही. आमचं एकत्र फॅमिली आहे आणि त्यामुळं ती जी स्ट्रेंथ आहे ती आमची ती त्यामुळं खूप चांगली आहे. आणि मला वाटतं की पहिली सून म्हणून हिनं जे घर असं एकत्र ठेवायचं जे सासूच्या सोबत राहून शिकलंय त्यामुळे मी जास्त समाधानी आहे. तिची कंप्लेंट असते ना, तुम्ही हे बघत नाही ते बघत नाही, त्याच्यावर मी एक चांगला सोपा उपाय काढला होता आणि तो आता कामाला आलाय. बहुतेक तिनं सांगितलेलं बरं का मी मी सांगतो. ते असंख्य नवऱ्यांना उपयोगी पडणार आहे. तमाम. तिला मी काय केलं, व्यापारामध्ये इन्क्लूड करून घेतलं. हा, बिझनेस मध्ये म्हणजे शॉपिंगला म्हणजे खरेदीला जाताना मी तिला एक सेक्टर असं दिलं की चल तू आता खरेदीला, जे आम्ही कायम बोलतो ना. मग तिला ते मग ती बसते दिवसभर. मग आम्ही खरेदी करून जेव्हा आम्ही लॉजला मुक्काम येतो मग ते अरे त्यांच्याकडे हे घ्यायचं राहिलंय. मी म्हटलं टाइम संपलाय ना आपला. आता मग मी बोलतो, ते म्हणतो घरी आल्यावर ते बोलतो ना, मग आता मी म्हणतो संपलं ना टाइम, आता बस केली म्हणून. बिझनेस माइंड होतो ना तेव्हा काय होतं की त्याला डोक्यात त्या फेज पर्यंत त्याला तेच असतं की ह्याच्या पुढे काय ह्याच्या पुढे काय. मग तेव्हापासून मी पण गप्प बसले की तुम्ही मला टाइम का देत नाही हे म्हणायचं सोडून टाकले मी. आता घरी आले की ते स्टॉक संपला आता हे बोलते ती. आणि तो विभाग म्हणजे काय की आम्ही साडीच बघतो. मग तिला मी ड्रेस मटेरियल आणि कुर्ती हा विभाग आम्ही चालू केला. ट्रेंड बदलतोय ना, मग त्या ट्रेंड बदलच्या हिशोबाने ते दिलंय. मग ते घरी आल्यावर हे काही घरी दुकानात असत नाही कधी कधी तिला काम असतात. मग ते विकलंय का हो, ते किती स्टॉक आहे. मी म्हणलं दुकानी यायचं स्वतः बघायचं, मग काय करायचं ठरवायचं. ती एक म्हण आहे माहिती का, आमची आजी म्हणायची तसं ह्यांच्या बाबतीत त्यांनी मला केलेलं माहिती का, की ते म्हणतात ना बरोबर लोण्यातलं केस कसं काढतो ना माणूस, तसं त्यांनी काढलेलं मला बरोबर त्यांच्या या प्रॉब्लेम मधूनच. नकोच नको तुझं मला तवच बरोबर हे तुम्हाला बिझी करून दिलेलं आहे. क्या बात. आता बघा दीपकचं लग्न झालंय म्हणजे मला सून आली आहे, नातू झालाय. मग आता आजी झाली आहे म्हणलं जरा थोडं जरा आई वडील म्हणजे परवा कार्यक्रम जरा पणजी आणि पणजोबा झाले, हे भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय. त्यांनी ही जी अपॉर्च्युनिटी दिली ना ह्यासाठी मी त्यांचे थँक्स म्हणेन. कारण ते म्हणतात खूप बायकांना खूप काही करावं असं वाटत असतं पण त्यांना बॅक सपोर्ट मिळत नाही. आणि मला ते लकीली मिळाले. म्हणजे माझ्या घरातल्यांनी पण, माझे दीर, माझे सासू सासरे, नवरा, सगळ्यात मोठं ह्यामध्ये ह्यांचा हातभार आहे. ते म्हणले की घरी बसून तरी काय करणार, करत राहा. फ्री टाइम आहे. त्यामुळे खूप सगळं जग बघायला मिळालंय आणि खूप चांगलं वाटतंय मला आता. आणि मला प्राऊड पण फील होते की आपण काही नाही तर नाही, अगदी छोट्याशा लहान म्हणजे ते म्हणतात ना समुद्रातला एक थेंब, तसा मी विहार बोरांमधला एक थेंब आहे की जे बघते आता. क्या बात. वा. आणि थँक्स अ लॉट की ही संधी दिली आम्हाला. नाही आम्हाला तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे. खरोखर खूप काही शिकायला पण मिळालं. फॅमिली बिझनेस आपण फक्त म्हणतो, ऐकतो आणि त्याचे फक्त आपल्याला बेनिफिट्स माहिती असतात, पण डायरेक्ट तुम्हाला खूप मोठं योगदान द्यावं लागतं. व्यक्तिगत स्पेस तुम्हाला खर्च करावी लागते. पण जर ते तुम्ही पवार दाम्पत्याने ज्या पद्धतीने ती स्पेस युटिलाइज केलेली आहे त्या पद्धतीने जर आपण व्यवसाय केला आणि व्यवसाय आणि कुटुंब आणि व्यवसाय या गोष्टी इतकी छान जर आपण मिसळ केली तर मला असं वाटतं की तो सहजीवनाचा व्यवसायाचा जो प्रवास आहे तो खूप सुंदर होऊ शकतो. खूप सुखी, समाधानी, आनंदी आणि खळखळून हास्याचा होऊ शकतो. आणि हे हास्य हे माझ्या मते 5 मजली शोरूमपेक्षा पण 7 मजली आहे आणि त्याचं मला फार विशेष कौतुक वाटतंय. तुम्हाला कुटुंबियांचं खूप मनापासून कौतुक करावं असं वाटतंय. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासाला, तुमच्या पुढच्या पिढीच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल.